अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने बदललेले जीवन, खरे अनुभव आणि जीवनातले चमत्कार. या कलियुगात धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस कुठेतरी हरवले आहे. कोणाला समाधान, कोणाला आरोग्य आणि कोणाला केवळ मानसिक शांतता. पण या सगळ्यात पलीकडे एक शक्ती आहे, श्रद्धा आणि नामस्मरण, जी माणसाच्या आयुष्याला नवसंजीवनी देते. आणि अशा श्रद्धेचा जिवंत उदाहरण आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. याच कृपेचा एक अत्यंत प्रभावशाली मार्ग म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण म्हणजे केवळ शब्द उच्चारण नव्हे, ते मन, शरीर आणि आत्म्याच्या पूर्ण समर्पणाची प्रक्रिया आहे. ज्या क्षणी आपण स्वामी समर्थ हे नाव आपल्या अंतःकरणातून उच्चारतो, त्या क्षणी आपल्या जीवनात शांती आणि दिशा याचा प्रवेश होतो. जीवनातला एक खरा अनुभव आहे. पुण्यामध्ये एक तरुणाचा व्यवसायाच्या अधीन होऊन गेला होता. म्हणजे तो व्यवसायामध्ये इतका लिप्त होऊन चुकला होता आणि त्यामधून तो निघायचा प्रयत्नही करायचा, पण निघू नव्हता शकत. तो दररोज दारू पीत होता, घरात भांडणं करत होता, नोकरीवरून त्याला काढून टाकलं होतं. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. एक दिवशी त्याला एक वृद्ध गृहस्थाने सांगितलं, दररोज 108 वेळा तर नुसतं स्वामी समर्थांचे नावाचा जप कर. तो हसायला लागला. तो वृद्धांना म्हणाला, हे काय असतं, काय करायचंय मला, यांनी काय होणार आहे. त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीला टाळून दिले. पण काही दिवसांनी त्याच्या अंतर्मनातून त्याला जाणवलं आणि त्यांनी जप सुरू केला. त्याला काही दिवसातच मन शांत होऊन गेले आणि 1 महिन्यातच त्याची दारू सुद्धा सुटून गेली आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि तो स्वामींच्या भक्तीचा प्रचारक होऊन गेला. त्यांनी स्वामींची भक्ती इतकी केली की जागोजागी त्यांनी स्वामी कोण आहे, काय करतात, ते कसे आपले चमत्कार दाखवतात, ते कसे आपले संकट दूर करतात, हे सगळं त्यांनी लोकांना सांगणं सुरू केले. आणि त्या कारणाने कितीक लोक भक्त झाले आणि भक्त झाल्याने कितीकांचे संकट दूर झाले. असाच एक अनुभव आहे संतान प्राप्ती करता. एका जोडप्याला दीर्घकाळपासून संतान प्राप्ती होत नव्हती. त्यांनी अनेक उपाय केले, पण सगळे उपाय त्यांचे निष्फळ झाले. एक दिवस त्यांना कोणी सांगितलं की नुसतं तुम्ही 108 वेळा श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करायचा संकल्प घ्या आणि पहा तुमच्या जीवनात काही फरक पडतोय का. फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने त्यांचे नामस्मरण करा. 6 महिन्यातच तिला गर्भधारण झालं. तिचा विश्वास दृढ झाला की हे केवळ वैद्यकीय उपचार नव्हते, तर स्वामींच्या कृपेचा परिणामही होता. त्यांचा इलाज पण चालू होता, पण स्वामींची कृपा त्यांच्यावर झाली. नामस्मरणाचे हे शास्त्र आहे की नामस्मरण हे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही सिद्ध झाले आहे. जेव्हा आपण एक मंत्राची पुनरावृत्ती करतो ना, तेव्हा आपल्या मेंदूत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण होतात. त्या तरंग लहरी ज्या असतात त्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकतात आणि जेव्हा त्या नावामध्ये परमशक्तीचा अधिष्ठान होतो, तेव्हा जसं की स्वामी समर्थ, तेव्हा त्या तरंगाची शक्ती अनेक पटीने वाढत चालली जाते. आता नामस्मरण आपल्याला करायचं आहे तर एक आपल्याला वेळ ठरवायची आहे, सकाळी किंवा रात्री. जपमाळ करायचा आहे 108 वेळा. शांत जागा निवडायची आहे, डोळे बंद करायचे आहे आणि संपूर्ण मनाने केवळ म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मन चंचल झाल्यास पुन्हा नावात मन एकाग्र करायचं आहे. तुमचा जप हृदयातून होईल जेव्हा तो केवळ उच्चार न राहता भाव बनून जाईल. निराश मनाला आशा मिळवेल, काळजीने भरलेल्या मनाला विश्रांती मिळेल, आजारपणाने थकलेल्या देहाला ऊर्जा मिळेल आणि महत्वाचे म्हणजे
आपल्याला वाटू लागेले की मी एकटा नाही, माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य म्हणजे एक शक्ती मंत्र आहे आणि हा मंत्र नामस्मरणातून तुमचं जीवन रूपांतरित करू शकतो. प्रत्येक वेळी तुम्ही स्वामी समर्थ हे नाव घेतल्यावर तो एक प्रकाश किरण तुमच्या अंधरलेल्या जीवनात प्रवेश करतो. हे नाव केवळ शब्द नाही तर एक दिव्य आधार आहे. श्री स्वामी समर्थ. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपणही नाम स्मरण करू इच्छुक असाले तर 11 माळी करणं जरुरी नाही. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ एवढं म्हटलं ना तरी चालेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी येत नाही. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.